तुम्हाला नोट्स पेन्सिल काउंटिंग पेपर वापरली सगळं बघा सगळ्यांना माहिती माहिती आधी लोकांना माहिती Yes. Good afternoon, Duita. Good afternoon. Just wait a minute. Bus, only you are there, Duita? No one is there. ठीक है, कोई बात नहीं. चलो. So how's the studies going on? Study का सब है? Only you are there. No one is there. Okay, fine, fine. ठीक है.
ओके, चला या पटकन. चलो ठीक है. गुड आफ्टरनून. लेट्स स्टार्ट द सेशन. यस, पूनम, परम, द्विता, गुड आफ्टरनून. स्टडी कसा चालू आहे तुमचा सगळ्यांचा? ऑल गुड? बेस्ट. ओके, गुड आफ्टरनून. स्टार्ट. हा नको, हा बोल. Shit. चलो ठीक आहे. काय बघितलं होतं आपण काल? माझ्या मते धातू आणि अधातू इट्स फिनिश. मेटल नॉन मेटल इज फिनिश ना? I think metal and non-metal, this is a chapter we have finished now, right? Swapnil, Param, Poonam, Duhita, yesterday we have completed na? Physical properties, chemical properties, what is meant by corrosion? Yes. Chalo, ठीक है. So start new chapter. This is the last chapter of your chemistry, that is carbon compounds. कार्बनी संयुगे आपण त्याला म्हणतोय. This is carbon compound. No, carbon compound याला म्हणतो आपण कार्बनी संयुगे. केमिकल प्रॉपर्टीज इज डन, राइट? यस. चला आता आपण बघूया कार्बनी संयुगे हा नेमका चॅप्टर आहे काय. कार्बनी संयुगे तुमच्या केमिस्ट्री मध्ये पहिले 2 टॉपिक, ठीक आहे. जे काही टॉपिक्स आपण सध्याचे घेतले हे सगळे महत्त्वाचे आहेत. त्यामधला हा जो टॉपिक जो आहे कार्बन कंपाऊंड, तर या टॉपिक मध्ये म्हणजे आतापर्यंत जर बघितलं तर नेहमी जेवढे टॉपिक्स घेतले त्यामध्ये सपोज मेटल नॉन मेटल आणि ऍसिड बेस यावर एखादा कॉम्प्रोमाइज झालाय क्वेश्चनचा, ठीक आहे. देयर इज अ कॉम्प्रोमाइज, बट अटॉमिक स्ट्रक्चर, मूलद्रव्यांचे वर्गीकरण आणि कार्बन कंपाऊंड, these are the 3 chapters. Never compromise the questions on these 3 chapters. या 3 चॅप्टर्स वरती आतापर्यंत कॉम्प्रोमाइज झालेलं नाहीये, ठीक आहे. तर लेट स्टार्ट. यस, गुड आफ्टरनून माधव. चलो, तर कार्बनी संयुगेचा हा चॅप्टर जो आहे तर आपण हा चॅप्टर स्टार्ट करूया.
लक्षात घ्या, आता हा नेमका विषय आहे का कार्बनी संयुगे. इट इज कॉल्ड एज द कार्बन कंपाऊंड. आता लेट्स सी, फर्स्ट ऑफ ऑल एक लक्षात घ्या, दिस इज पॉझिटिव्ह आयन, धन आयन आणि ऋण आयन. ठीक आहे, धन आयन आणि ऋण आयन यांना आयनिक संयुग म्हणतात. यांच्या एकत्रीकरणाला आयनिक संयुग म्हणतो आपण त्याला, आयनिक कंपाऊंड. मग धन आयन काय आहे, ऋण आयन काय आहे, हे तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे. आपण बघितलं मेटल्स काय करतायत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, संयुज इलेक्ट्रॉन देत आहेत. मग संयुज इलेक्ट्रॉन दिल्याच्या नंतर मग काय होतंय, संयुज इलेक्ट्रॉन जेव्हा मेटल्स देत आहेत तेव्हा काय होतंय, धन आयन निर्माण होते. अधातू काय करतायत, संयुज इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतायत, काय होतंय, निगेटिव्ह आयन होते. तर धन आयन आणि ऋण आयन यांच्या एकत्रीकरणाला आपण काय म्हणतोय, आयोनिक संयुगे म्हणतोय. काय म्हणतोय, आयोनिक कंपाऊंड. आणि हे आयोनिक संयुग कसं असतात, हे उदासीन असतात, ते न्यूट्रल असतात. का बरं न्यूट्रल असतात, दिस इज निगेटिव्ह, दिस इज पॉझिटिव्ह, हे जे एकत्र येत आहेत तर ते काय होत आहे, न्यूट्रल होत आहे. ओके, न्यूट्रल होत आहे. आता जेव्हा हे न्यूट्रल होत आहे, फाईन, तर आपण हे जे काही शिकतोय कार्बनी संयुगे, कार्बन कंपाऊंड, आता हा चॅप्टर नेमका आहे काय, तर पहिले संयुग म्हणजे हे तुम्हाला समजायला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला दाखवलंय की याला आयनिक संयुगे म्हणतात. आयनिक म्हणजे काय, हे जे आयन्स जे आहेत, दिस इज आयन, दिस इज आयन. ठीक आहे, दॅट्स वाय आपण त्याला काय म्हणतोय, आयनिक संयुग म्हणतोय आपण त्याला. ठीक आहे, यस दुहिता, हा टॉपिक जो आहे ना, मी त्याला टॉपिक चेंज करणार आहे. ठीक आहे, यस, त्याला टॉपिक नेम चेंज करायचा आहे, मिस्टेक झाली त्यांच्याकडून. ठीक आहे, टॉपिक नेम विल बी चेंज, लगेच लेक्चर संपल्यावरती त्याला चेंज करणार आहे. ठीक आहे, आता टुडे इज द कार्बन कंपाऊंड, तर याला आपण म्हणतोय आयनिक संयुग म्हणतोय आपण त्याला. आता कार्बनी संयुगे म्हणजे नेमकं काय, तर कार्बनी संयुग जर तुम्ही जर बघितलं तर बर, आता अजून एक महत्वाची गोष्ट, जेव्हा आपण आयनिक संयुग म्हणतोय तर त्याचे गुणधर्म त्याच्यामध्ये असतात का, हो, त्याचे रासायनिक गुणधर्म त्याच्यामध्ये असतात त्या संयुगामध्ये. आता पॉइंट इज दॅट की कार्बनी संयुगे आपण जेव्हा म्हणतोय, हा टॉपिक का बरं महत्वाचा आहे, याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहे की कार्बन म्हणजे काय आहे, कार्बनचे जे दोन अपरूप आहेत, ठीक आहे, ग्राफाइट आहे, हिरा आहे, आणि तिसरा आहे फुलरिन्स. तर ते स्ट्रक्चर आपल्याला पाहिजे, आणि याच्यात सिम्पली बघायचं की अल्केन काय, अल्किन काय, हे सगळं पण जे आहे त्यांचे फॉर्म्युलाज वगैरे काय, ते सगळं पाहायचं आपल्याला. ओके, फाईन. आता कार्बनी संयुगाचे काही महत्वाचे पॉइंट्स, कार्बनी संयुग आपण जेव्हा पाहतोय, कार्बन कंपाऊंड, तर कार्बनी संयुगामध्ये आंतररेणवीय बल क्षीण असते. म्हणजे काय, याला आपण आंतररेणवीय म्हणजे इंटरमॉलिक्युलर म्हणतो याला. दिस इज इंटरमॉलिक्युलर फोर्स. ठीक आहे, जो काही इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तर तो फोर्स कसा असतो, तो फोर्स असतो वीक. आता हा कार्बनी संयुगामध्ये फोर्स वीक असतो म्हणजे नेमकं काय, एक लक्षात घ्या,
या फोर्सेसमुळे समजा हा एक पार्टिकल आहे, हा एक पार्टिकल, हे एकमेकांना अटॅच आहेत. कशामुळे? बिकॉज ऑफ दॅट फोर्स. ते फोर्स काय आपण नंतर पुढे पाहणार आहोत. तर हा जो फोर्स आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स, हा रिस्पॉन्सिबल. ठीक, हा जो फोर्स आहे, हा फोर्स इम्पॉर्टंट आहे. हा बल जो आहे, हा बल कार्बनिक संयुगांमध्ये क्षीण असतो. अजून यांचा उत्कलनांक जो आहे, यांचा उत्कलनांक 300 डिग्री पेक्षाही कमी असतो. 300 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी असतो. एक लक्षात घ्या. याचा उत्कलनांक म्हणजे काय? उकळणं. आता फॉर एक्झाम्पल, द्रवणांक म्हणजे मेल्टिंग, उत्कलनांक म्हणजे काय? बॉइलिंग. आता एक लक्षात घ्या, समजा आता ही बॉटल, समजा हे बर्फ आहे, हा बर्फ आहे, ठीक आहे. तर याला मेल्ट करायचं आपल्याला. तर मेल्ट जर करायचं असेल, ठीक आहे, आपण त्याला उष्णता दिली तर तो मेल्ट होतोय. पण आता याला उकळायचंय. आता हा मेल्ट झाला, बर्फ आहे, पाणी झाला. पाणी कशामुळे झाला? मेल्टिंग केल्यामुळे. हीट दिली त्याला, पाणी झालं. आता या पाण्याला मला उकळवायचंय, बॉईल करायचंय. याला आम्ही टेम्परेचर देतोय 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. सेम वे यांचा उत्कलनांक जर बघितला तर तो 300 डिग्री सेल्सिअस पेक्षाही कमी असतो. कुणाचा? हा क्वेश्चन जो आहे, हा क्वेश्चन आलेला आहे एक्झामिनेशन्स मध्ये. हे लक्षात ठेवा. कार्बनिक संयुगाचा उत्कलनांक जो आहे, आपण सहसा तिथे होतंय काय की तिथे शब्दावरती खेळून जातो आपण. प्रेशर असतं वेळेचं, ठीक आहे, कन्फ्युजन होतं की द्रवणांक आहे का उत्कलनांक आहे, बॉइलिंग पॉइंट आहे का मेल्टिंग पॉइंट आहे. तर तो बॉइलिंग पॉइंट जो आहे हा 300 डिग्री पेक्षाही इट इज लेसर दॅन 300 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. तर मग आता मी तुम्हाला इथे उत्कलनांक दाखवतो काय काय यांचे कार्बनिक संयुगाचे. फर्स्ट हे लक्षात राहू द्या, घ्या मिथेनचा. मिथेनचा मी काय करतो तुम्हाला, दुसऱ्या पेजवर लिहून देतो, या पेजवरती व्यवस्थित. मिथेन हे लक्षात राहू द्या. इथे द्रवणांक आणि हा झाला उत्कलनांक. ठीक आहे. महत्वाचे 2-3 लिहून देतोय. समजा मी मिथेन जेव्हा घेतोय तर मिथेनचा द्रवणांक आहे, मिथेनचा फॉर्म्युला आहे, मिथेनचा द्रवणांक आहे -183 डिग्री सेल्सिअस. आणि याचा उत्कलनांक जो आहे तो -162 डिग्री सेल्सिअस. हे लक्षात ठेवा. हे मायनस मध्ये, हे मायनस मध्ये लक्षात घ्या. पॉइंट नंबर 2 हा झाला तुमचा मिथेन. त्याच्यानंतर इथेनॉल घ्या. हा मिथेन, नंतर इथेनॉल. तर इथेनॉल जेव्हा तुम्ही घेताय तर त्याचा C2H5OH. तर याचा जर तुम्ही जर जेव्हा द्रवणांक बघताय तर तो आहे -117 डिग्री सेल्सिअस आणि उत्कलनांक आहे 78 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. हा अल्कोहोल आहे. हा इथेनॉल जो आहे तो अल्कोहोल आहे. तो कसा आहे, तो अल्कोहोलिक ग्रुप कसा ओळखायचा तो पुढे सांगेल. अजून एक लक्षात घ्या, हा क्लोरोफॉर्म. हा एक महत्वाचा क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म आहे CHCl3. हा झाला CHCl3 क्लोरोफॉर्म. याचा द्रवणांक आहे -64 डिग्री सेल्सिअस आणि त्याचा बॉइलिंग आहे 61 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, 61 डिग्री सेल्सिअस. जसा हा पॉइंट आपण इथं मेन्शन केलाय. ठीक आहे, की कार्बनिक संयुगांचा द्रवणा उत्कलनांक जो आहे तो 300 डिग्री पेक्षाही कमी आहे. याचा 78 डिग्री आहे, याचा 61 डिग्री सेल्सिअस आहे. आणि ऍसिटिक आम्ल घ्या लास्ट वाला,
ऍसिटिक अम्ल त्याचा 118 आहे. ऍसिटिक अम्ल जर आपण पाहतोय तर CH3 COOH याचा द्रवणांक आहे 17 डिग्री सेल्सिअस आणि याचा उत्कलनांक आहे 118 डिग्री सेल्सिअस. लक्षात ठेवण्यासाठी दोन लक्षात ठेवा, क्लोरोफॉर्म आणि ऍसिटिक अम्ल. हा ऍसिड आहे, हा क्लोरोफॉर्म आहे. तर या दोघांचाही लक्षात ठेवा, याचा सगळ्यात जर बघितलं 17 डिग्री सेल्सिअस आहे आणि 118 डिग्री सेल्सिअस हा त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे आणि याचा बॉइलिंग पॉइंट आहे 61 डिग्री सेल्सिअस क्लोरोफॉर्मचा आणि -64 डिग्री सेल्सिअस हा -64 डिग्री सेल्सिअस आहे मेल्टिंग पॉइंट आहे क्लोरोफॉर्मचा. CHCl3 हे त्याचा फॉर्म्युला आहे. क्वेश्चन्स मध्ये डायरेक्टली मॅच द पेअर्स मध्ये म्हणतील ते आणि याच्यात गोंधळ असा क्रिएट करतील, विचारण्यासारखं खूप काही. नाव देणार नाही, मॉलिक्युलर फॉर्म्युला देतील तुम्हाला. आठवतं आपण जेव्हा मी तुम्हाला अटॉमिक स्ट्रक्चर क्वेश्चनिंग कशी होते ते तुम्हाला दाखवलं होतं की मॅच द पेअर्स मध्ये सायंटिस्टचं नाव असेल किंवा त्याचं इयर असेल आणि मग त्याचा क्रक्स नेमका त्याने थेअरी काय मांडली. तर सेम वे इथे ते तुम्हाला विचारतील कार्बनिक संयुगांमध्ये की मे बी डिरेक्टली ते तुम्हाला मॅच द पेअर्स मध्ये त्याचा बॉइलिंग पॉइंट ऑर मेल्टिंग पॉइंट आणि या साईडला मॉलिक्युलर फॉर्म्युला. हे नाव तर सगळ्यांना माहिती असतील, ठीक आहे, पण हे आहे त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, नाउ नेक्स्ट इज दॅट की कार्बनिक संयुगे जे आहेत फॅक्ट्स सगळ्यांनी लक्षात ठेवा की कार्बन, बघा कार्बन हा आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या कार्बन पासून तयार झालेल्या आहेत, सगळ्या गोष्टी. कार्बनचे आता काही फॅक्च्युअल पॉइंट्स, हे फॅक्च्युअल पॉइंट्स सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. हे फॅक्च्युअल पॉइंट्स तुम्हाला खूप काम येतील. काय काय पॉइंट्स आहेत घ्या. नंबर 1 इथे जे लिहून देतोय फॅक्च्युअल पॉइंट्स. पहिला पॉइंट आहे की याच्यामध्ये कार्बन मध्ये कार्बनिक संयुगामध्ये मुख्य घटक कोण? कार्बन. आणि इतर घटक कोणते कोणते आहेत मग लिहा. इतर घटक आहेत हायड्रोजन, नंबर 2 ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर. ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर. तर मुख्य घटक आहे कार्बन. कार्बनिक संयुगामध्ये आपण बोलतोय कार्बन बद्दल बोलतोय, तर मेजर घटक कोण असेल? कार्बन असेल. नंबर 2 कार्बनिक संयुगे सहसंयुज. बंधाने तयार होतात किंवा झालेली असतात. आता सहसंयुज म्हणजे काय? कोव्हॅलंट.
येस 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 येस, थँक्यू थँक्यू. कार्बनी संयुगे जे आहेत सहसंयुज बंधाने तयार झालेली असतात. आता सहसंयुज म्हणजे काय? एक्झॅक्टली तो आहे कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे. आयनिक कंपाऊंड, आयनिक संयुग म्हणजे काय? आयन्स मुळे तयार होते. सहसंयुज म्हणजे काय? सह म्हणजे काय? सह म्हणजे भागीदारी आहे ना, सोबत. तर हे दोघे जण सोबत काय करतात? एक बंध निर्माण करतात. सहसंयुज बॉन्ड त्याला आपण म्हणतो. सह म्हणजे सोबत, तर दोघेही सोबत एकत्र येऊन एक बॉन्ड तयार करतात, त्याला आपण सहसंयुज बंध म्हणतोय आपण त्याला. ओके. इथे मी तुम्हाला एक सहसंयुज संयुग म्हणजे काय ते लिहून देतो, तुम्हाला लक्षात राहायला सोपं जाईल. सहसंयुज संयुग काय आहे? कार्बनचा एक अणू, लक्षात घ्या, कार्बनचा एक दुसऱ्या अणूसोबत कार्बनचा एक अणू दुसऱ्या अणूसोबत सहसंयुज बंध निर्माण करतो. याला आपण म्हणतो कोव्हॅलंट बॉन्ड. हा जो शब्द आहे ना को, आता इथे लक्षात घ्या, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो म्हणजे समजायला सोपं जाईल तुम्हाला. थोडस कठीण वाटतोय ना शब्द, आता सोपा वाटेल बघा. सहसंयुज. ठीक आहे. कोव्हॅलंट. ओके. पण याला आपण काय म्हणतोय? को ऑपरेटिव्ह. यस, सांगा आता. आता समजते आता बघा काय आहे नेमकं. हा सहसंयुज सोडून द्या, पण सहकारी, आज आमचे सहकारी आले नाही म्हणजे काय? किंवा सहकारी बँका. सहकारी बँका काय? सहकारी बँका बघा, कोऑपरेटिव्ह बँक्स. कोऑपरेटिव्ह म्हणजे काय? त्यांनी भागीदारी करून ती बँक जी आहे ती बँक चालवली जाते. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे सहसंयुज म्हणजे काय? सोबत. मग सोबत एकत्र येतात. हे सह म्हणजे सोबत, तर सोबत एकत्र येतात. मग सोबत एकत्र येऊन तुम्ही जी काही बँक निर्माण करताय त्याला तुम्ही काय म्हणताय? सहकारी बँक म्हणताय. सोबत एकत्र येऊन जो काही तुम्ही बंध निर्माण करताय, मी पण येतोय तू पण ये, जो काही बॉन्ड तयार होतोय दॅट बॉन्ड इज कॉल्ड एज द कोव्हॅलंट बॉन्ड. आणि कार्बनी संयुग जर तुम्ही बघितले तर कार्बनी संयुगांमध्ये इन कार्बन कंपाउंड्स व्हॉट काइंड ऑफ बॉन्ड एक्झिस्ट? सो इट एक्झिस्ट द कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, इट एक्झिस्ट कोव्हॅलंट बॉन्ड. आता क्लिअर आहे? ठीक आहे. नाऊ कार्बनी संयुगांबद्दल आता जर बोलायचं असेल तर नेक्स्ट पॉइंट, ही संयुगे पाण्यात अद्रावणीय असतात. लक्षात ठेवा, अद्रावणीय असतात. रिमेंबर, म्हणजे हे पाण्यामध्ये विरघळत नाही, हे पाण्यामध्ये अद्रावणीय असतात. दे आर नॉट सोल्युबल इन वॉटर. नंतर दुसरा पॉइंट,
यांचे ज्वलन केल्यास, म्हणजे जेव्हा तुम्ही याला बर्न करताय तर यांचं ज्वलन केल्यास CO2 मुक्त होतो. CO2 आणि पाण्याची वाफ, वॉटर वेपर, पाण्याची वाफ तयार होते. हे फॅक्च्युअल पॉइंट्स लक्षात ठेवायचे. ओके. कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याची वाफ तयार होते. क्लिअर आहे? पुढचा पॉइंट, हा एक लक्षात राहू द्या, कार्बनिक संयुगे विद्युत दुर्वाहक असतात. हा लक्षात राहू द्या, दुर्वाहक असतात. कार्बन कंपाऊंड जे आहेत हे विद्युत दुर्वाहक असतात. कसं काय? हिरा काय? हिरा हे कार्बनचं प्रतिरूप आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यात जर आपण बघितलं तर हा जो काही हिरा जो आहे, तर हिरा विद्युतचं काय, इवन ग्राफाइट तुम्ही बघू शकता. तर हे विद्युत दुर्वाहक आहेत. दे आर द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. कोण? कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्स आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. तर हे पॉइंट्स बघा, पुन्हा एकदा याला रिपीट करतो व्यवस्थित. हे नेमके पॉइंट्स काय काय आहेत की कार्बन कंपाऊंड्स, ते आपण स्टार्ट करण्याच्या आधी मी तुम्हाला आयनिक कंपाऊंड म्हणजे काय ते सांगितलंय की आयनिक कंपाऊंड म्हणजे काय, धन आयन आणि ऋण आयन. जेव्हा धन आयन आणि ऋण आयन एकत्र येत आहेत तर त्याला आपण काय म्हणतोय, आयनिक बंध म्हणतोय. का बरं? कारण की हे पण आयन आहे, हे पण आयन आहे. तर हा झाला बंध, कोणता झाला? आयनिक बंध. हा जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये हा कसा असतो? उदासीन असतो. का बरं? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, न्यूट्रल. हा उदासीन असतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं कार्बनिक संयुगांमध्ये आंतररेणवीय बल. आंतररेणवीय म्हणजे काय? रेणू म्हणजे काय? बघा, हा एक रेणू आहे, हे छोटे छोटे अणू आहेत. आता या अणूंपासून हा जो आहे हा तयार झाला एक रेणू. रेणू म्हणजे मॉलिक्युल्स, राईट. आता हे अनेक अणू आहेत, या अणूंचा मिळून हा रेणू तयार झाला. दिस इज अनदर मॉलिक्यूल. यांच्यामध्ये जे काही अट्रॅक्शन आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा जो काही बल असेल, फोर्स असेल, तर तो फोर्स कसा असतो? तो बल क्षीण असतो, म्हणजे वीक असतो. इट इज वीक. ठीक आहे. चल, पॉइंट नंबर 2, त्यांचा द्रवणांक आणि उत्कलनांक. या प्रत्येकाचा द्रवणांक आणि उत्कलनांक दिलाय. लक्षात ठेवण्यासारखी हे दोन लक्षात ठेवण्यासारखी, क्लोरोफॉर्म आणि ऍसेटिक अम्ल. ठीक आहे. हा अम्ल आहे, हा इथेनॉल जो आहे हा अल्कोहोल आहे. मिथेन हा तुमचा महत्वाचा घटक आहे बायोगॅस मधला. ठीक आहे. यस. नंतर मुख्य घटक कोणते कोणते कार्बनिक संयुगांमध्ये? मुख्य घटक एकच आहे. कार्बन नाव घेतोय तर कार्बनच मुख्य घटक असेल. बाकीचे काय, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर कसे हे सेकंडरी आहेत, हे दुय्यम आहेत. याच्यामध्ये जो बॉन्ड आहे हा बॉन्ड लक्षात घ्या, कार्बनिक संयुगांमध्ये सहसंयुज बंधाने हे तयार झालेले असतात. ठीक आहे. सहसंयुज म्हणजे कोव्हॅलंट. इथं लिहिलंय का मी कोव्हॅलंट? हा झाला कोव्हॅलंट. सहसंयोज.
आणि इथे ही संयुगे जे आहेत ते पाण्यामध्ये अद्रावणीय असतात. सो दे आर नॉन सोल्युबल. लिहितो मी नॉन non-soluble. So they are non-soluble in water. Okay. चलो next. आता या कार्बन संयुगांमध्ये नेक्स्ट इज अबाउट हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बन काय ते एक सांगतो तुम्हाला. व्हॉट इज हायड्रोकार्बन हा शब्द बघा. हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बन नेमकं आहे काय. इथे हायड्रोजन पण आहे, हायड्रोजन पण आहे आणि कार्बन पण आहे. तर यांच्या एकत्रीकरणातून हा हायड्रोकार्बन तयार होतोय. हायड्रोकार्बन काय. हायड्रोकार्बन एक महत्वाचा घटक आहे. हायड्रोकार्बन काय आता बघा इथे लिहितो मी. हायड्रोकार्बन कार्बन आणि हायड्रोजन यांच्या संयुगाने तयार होते. यांच्या संयुगाने तयार होते. आता इथे जो काही प्रकार आहे आता याच्यामध्ये या हायड्रोकार्बन्स मध्ये, आता तो प्रकार कसा कसा आहे आता तो एक पाहायचा आपल्याला. ओके. ठीक आहे. हायड्रोकार्बन कार्बन आणि हायड्रोजन यांच्या संयुगाने तयार होतात. म्हणजे मेजर कोण आहे. मेजर कॉम्पोनंट कोण आहे. ओनली कार्बन अँड हायड्रोजन. याच्याशिवाय कोणीच नाही. लक्षात घ्या. हायड्रोकार्बन मध्ये लक्षात घ्या, जर चुकून विचारलं तुम्हाला की हायड्रोकार्बन मध्ये कोणते कोणते घटक आहेत, तर ओनली कार्बन अँड हायड्रोजन. याच्याशिवाय दुसरा कोणताही घटक नाही, कारण की या दोघांच्या एकत्रीकरणातून हा घटक तयार होतोय हायड्रोकार्बन. ठीक आहे. चलो नेक्स्ट. सर्वात लहान हायड्रोकार्बन कोण आहे. घ्या सर्वात लहान हायड्रोकार्बन. त्याचं नाव आहे CH4. कसं काय. दिस इज C 1 2 3 4 H H H H. हा जो आहे हा सगळ्यात लहान तुमचा हा आहे. सगळ्यात लहान हायड्रोकार्बन. ठीक आहे. हे त्याचं स्ट्रक्चर आहे. CH4 कार्बनचा एक आहे का बघा. कार्बन एक आहे आणि 4 पार्ट्स कोणाचे हायड्रोजनचे. या दोघांच्या व्यतिरिक्त दुसरा कोण दिसतोय का नाही. हा झाला CH4 ओनली कार्बन अँड हायड्रोजन. ठीक आहे.
ठीक आहे. आता हे महत्वाचं अच्छा अच्छा अच्छा, तुम्हाला स्ट्रक्चर द्यावं लागेल. ओके, चलो. कार्बनिक कंपाऊंड्स, इथेनचं स्ट्रक्चर एक लक्षात ठेवा. इथेन तर C2H6, ठीक आहे, C2H6 इथेन. आता याचं स्ट्रक्चर कसं तयार होईल बघा. इथे हा झाला मिथेन, एक कार्बन 4 हायड्रोजन, ठीक आहे. हा झाला माझा कोण, मिथेन झाला. आता मला इथेन करायचं आहे C2H6. तर इथे कार्बनचे 2, दिस इज C2, कार्बनचे 2 आहेत, दिस इज C2, हायड्रोजनचे 6 आहेत, H H H. हे जे स्ट्रक्चर जे आहे C2H6 आहे का, H6 आहेत का, 1 2 3 4 5 6 6 आहेत, 1 2 2, ओनली कार्बन आणि हायड्रोजन. याला आपण म्हणतो हायड्रोकार्बन्स म्हणतोय. हा काय झाला, इथेन. आधीचा काय होता, मिथेन. हा मिथेन होता. हा कोण आहे, हा सर्वात लहान हायड्रोकार्बन आहे, लक्षात ठेवा. विचारलं जर कधी तर हे लक्षात राहिलं पाहिजे की सगळ्यात लहान हायड्रोकार्बन कोणता. ओके, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का, एवढं क्लिअर का सांगा. CH4, ओके विकास, ओके. बघा या चॅप्टर्स मध्ये कार्बन कंपाऊंड्सचा नेमका यूज काय ते सांगतो तुम्हाला. आपण कार्बन कंपाऊंड्स पाहतोय, हळूहळू डेव्हलपमेंट जी होत गेली ना, सगळ्यात पहिले आपण चॅप्टर पाहत असताना सुद्धा अटॉमिक स्ट्रक्चर बघितलं, ठीक आहे. तर अटॉमिक स्ट्रक्चर पासून जी सुरुवात होत गेली की ऍटम काय आहे, प्रोटॉन काय, न्यूट्रॉन काय, हा जर्नी असा करत 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 आपण आलो इथे कुठे, मूलद्रव्यांच्या वर्गीकरणापर्यंत आलो. त्या ड्युरेशन पर्यंत आल्याच्या नंतर आपण जसं जसं पुढे गेलो, हे कार्बन कंपाऊंड जे आहेत ना, हे आपल्या लाईफ मध्ये खूप महत्वाचे आहेत. जर तुम्ही कार्बन्सला जर बघितलं तर कार्बन सगळीकडे अवेलेबल आहे. आणि आता हे जे काही तुमचे संयुग आहेत, तुम्ही सगळीकडे म्हणजे पेट्रोल, डिझेल, पॉलिस्टर्स, ठीक आहे, वेगवेगळ्या तुमच्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज मध्ये हिरा आहे, सगळीकडे यांचा वापर जो आहे. कुठे गेला तो अजून, CH4, हा मिथेन आहे. अजून कुठे गेला तुम्ही तो, OH ग्रुप, हा इथे इथेनॉल, हा इथे पुढे सांगणार आहे तुम्हाला OH ग्रुप काय असतो तो. तर हे जे काही आहे ना, अल्कोहोल पासून सगळ्या गोष्टीमध्ये हा कार्बन आहे. आणि हा आपल्या आयुष्याचा एक म्हणजे महत्वाचा एक घटक आहे. इव्हन तुम्ही जर बघितलं असेल ना, तर कार्बन फुटप्रिंट हा एक शब्द तुम्ही ऐकता, कार्बनचं उत्सर्जन तुम्ही ऐकता, ठीक आहे. तर कार्बन हा घटक आपल्या आयुष्यातला खूप महत्वाचा घटक आहे. आणि आता जर आपण जर बघितलं या चॅप्टर मध्ये, तर इंडस्ट्रियल याचे उपयोग खूप आहेत. हा झाला मिथेन, इथेन, हे स्ट्रक्चर. या चॅप्टर मध्ये करायचं काय, हे जे स्ट्रक्चर जे मी तुम्हाला देतोय, हे स्ट्रक्चर जर तुम्हाला आतापर्यंत विचारलेलं नाही, एक लक्षात घ्या, एमपीसीच्या कंबाईनची एक्झाम जर तुम्ही जर काढून जर बघितली तर आतापर्यंत त्यांनी
आतापर्यंत त्यांनी स्ट्रक्चर्स विचारलेले नाहीत, पण आता हे जे स्ट्रक्चर जे आहेत ना, या स्ट्रक्चर करता तयारला विचारू शकतील. इथेन, मिथेन, प्रोपेन किंवा ब्युटेन. ठीक आहे, तर पुढे मी तुम्हाला स्ट्रक्चर देणार आहे. बेन्झिनचं असेल किंवा सायक्लोपेंटीन म्हणजे काय, हे सगळे स्ट्रक्चर्स मी तुम्हाला देणार आहे. सगळे स्ट्रक्चरचे काढून देणार आहे तुम्हाला हे स्ट्रक्चर. कार्बनिक संयुग चॅप्टर मध्ये आतापर्यंत क्वेश्चन्स एकदम नॉर्मली विचारले, विचारासारखा याच्यामध्ये एरिया चांगला आहे, पण तो असे स्ट्रक्चर आतापर्यंत विचारलेले नाहीये. तुम्ही कधी इमॅजिन केलं होतं का की फिजिक्स मध्ये न्यूमेरिकल्स विचारते? यावेळेस सांगता येत नाही या कंबाईनच्या परीक्षेमध्ये, कारण 2 वर्षामध्ये पेपर जर कंबाईनचा बघितला तर लेवल ही बऱ्यापैकी बदललेली आहे. पेपर दिलाय कोणी आता यावेळेसचा, मागच्या वर्षीचा कंबाईनचा पेपर प्रिलिम्सचा? तुम्ही बघा, पेपर्स काढून बघा. पेपर्सची जी लेवल जी आहे ही थोडीशी चेंज केलेली त्यांनी. असं म्हणतात की लास्ट इयरचे पेपर रिपीट होतात. रिपीट वगैरे काहीच नाहीये, रिपीट नाहीये, पण पॅटर्न जो आहे तो क्वेश्चन विचारण्याची पद्धत त्यांची बदललेली आहे. कोणी जर दिला असेल पेपर ते देऊन बघा. आता या 16 जूनला जेव्हा एक्झाम होईल तेव्हा तुम्ही ती एक्झाम द्या, तेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी एक अंदाजा येईल की हा पेपर जो आहे, हा पेपर कशा पद्धतीने आपल्याला म्हणजे डिझाईन कसा होतोय हा पेपर. ठीक आहे, तर हे अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी तुम्ही तयार राहा. हे याचं स्ट्रक्चर आहे, हे तर सिंपल आहे. CH4 हे तर सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, मग इव्हन ते असंही म्हणतील तुम्हाला की इथेनचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, मिथेनचं काय. हे तर इथेन मिथेनचं सोपं आहे. आता पुढे पुढे जेव्हा मी सांगेल ना तुम्हाला सायक्लोपेंटीन म्हणजे काय, ठीक आहे, त्याच्यानंतर अजून कोणता आहे बघा सायक्लोपेंटीन. आयसोब्युटेन म्हणजे काय आहे, त्याच्यानंतर आहे तुमचा प्रोपेन काय आहे. तर हे सगळे जे काही स्ट्रक्चर हे तुम्हाला मी सगळे स्ट्रक्चर काढून देणार आहे विथ देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि हे कुठे कुठे कसे कसे आहेत हे सगळं काय सांगणार. त्याच्यात बॉन्ड कोणता असतो, कसा असतो. ठीक आहे, एकेरी बंध म्हणजे काय, दुहेरी म्हणजे काय, सगळं मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगणार आहे. ठीक आहे, तर चला आता पुढचा पॉइंट आपण बघूया. पॉइंट त्यांचे रेणू वस्तुमान लिहून घ्या. रेणू वस्तुमान महत्वाचे रेणू वस्तुमान, कार्बनिक संयुगांचे रेणू वस्तुमान. कार्बनिक संयुग आणि इकडे त्याचा रेणू वस्तुमान. ठीक आहे, रेणू वस्तुमान हे काही महत्वाचे मी तुम्हाला देणार आहे रेणू वस्तुमान. ठीक आहे, देअर मॉलिक्युलर मास कार्बनिक संयुगांचं. तर आताच आपण बघितलं सगळ्यात लहान कोण आहे, मिथेन, CH4. तर CH4 चं इथं मी लिहून देतो तुम्हाला. CH4 इथे लिहितो मिथेन, त्याचा आहे CH4 आणि याचं रेणू वस्तुमान आहे 16. रिमेंबर. त्याच्यानंतर बेन्झिन घ्या, बेन्झिन C2H6, बेन्झिन C6H6, त्याचा आहे 78. रेणू वस्तुमान किती आहे, 78. त्याच्यानंतर C10H16 कापूर, जे कापूर आहे C10H16O, याचा आहे 152. रेणू वस्तुमान किती आहे, 152. विचारण्यासारखं अजून हा घ्या DNA. DNA मध्ये साखर, साखरचा फॉर्म्युला आहे C6H12.
C12H22 आणि O11 342. 342 हे जे रेणू वस्तुमान जे आहेत ना, मिथेन, बेन्झिन, बेन्झिनचा फॉर्म्युला आहे C6H6, दोन्हीकडे पण 6 आहे. कापूरचा फॉर्म्युला आहे C10H16O आणि C12H22O11. हा जो फॉर्म्युला आहे हा साखरेचा आहे, त्याचा रेणू वस्तुमान आहे 342. हे कार्बनिक संयुग आहेत हे सगळे, ठीक आहे. हे कार्बनिक संयुग आहेत आणि हे त्यांचं रेणू वस्तुमान आहे. एक जे आहे मिथेन, बेन्झिन, कापूर आणि साखर, यामध्ये बेन्झिन जो आहे, बेन्झिन हा एक महत्वाचा आहे. बेन्झिन महत्वाचा आहे आणि कापूरचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. तुम्हाला विचारताना रेणू वस्तुमान बेन्झिनचं विचारू शकतात आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारू शकतात तुम्हाला कापूरचं किंवा साखरेचं. कापूरचा आपण सहसा कापूर हा शब्द ऐकला पण त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला माहिती नसतो, तर तो विचारू शकतात. कारण की एक्झाम मध्ये लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, सगळीकडे सगळं कंटेंट आहे, पण एक्झामिनर पण विचारत असताना असाच विचारतो की जिथे एखादी गोष्ट लपलेली आहे किंवा जी आतापर्यंत विचारलेली नाहीये किंवा जिथे आपली नजर जात नाहीये, तर कापूर आपण आपल्या बोलीभाषेतला शब्द आहे, ठीक आहे. पण व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला? दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला C10H16O. किंवा असाही तो करंट क्वेश्चन करेल, मेरा अंडरलाइन करतो, स्टार करतो लागतो कापूरला, की कापूर जो आहे, कापूर कार्बनिक संयुग आहे का? हो, कार्बनिक संयुग आहे. दिस इज द कार्बन, ठीक आहे. तर आपण आजच्या दिवस थांबूयात. उद्या क्लास आहे की उद्या क्लास नसेल उद्या, ठीक आहे. उद्या क्लास नसेल, आजच्या दिवस आपण ते थांबूयात. बाकीच आपण पडू उद्या नाही, उद्या तर नसेल, पण तुम्हाला तसं नोटीस येईल. उद्या 26 जानेवारी आहे, उद्या क्लास असेल किंवा नाही तुम्हाला तसं नोटीस येऊन जाईल. मोस्टली तर क्लास नसेल उद्या, तर मी तुम्हाला आपण याचा सगळा पार्ट जो असेल तो रिमेनिंग पार्ट आपण कव्हर करणार आहोत नेक्स्ट लेक्चर मध्ये, म्हणजे शनिवारी, ठीक आहे. तर शनिवारी आपण भेटूयात. आज आपण हे लेक्चर इथेच थांबूयात. आज तर हा चॅप्टर फक्त स्टार्ट झालाय, तर आपण इथेच लेक्चर थांबूयात. बाकीचं आपण उद्या कव्हर करूयात. मी पीडीएफ तुम्हाला शेअर करतो, ठीक आहे. क्लिअर आहे? माधव, सोनिया, दुहिता, पूनम, परम, विकास, अविनाश, स्वप्नील, ओके, ठीक आहे. इव्हिनिंगला लेक्चर आहे 6 वाजता बघा. इफ पॉसिबल, इफ इट इज पॉसिबल टू यू, यू कॅन जॉईन ऍट 6 o'clock. ओके. तर कार्बनिक कंपाऊंड्स हा केमिस्ट्रीचा आपला चॅप्टर चालू आहे. हा जस्ट आज एक इंट्रोडक्शन दिलंय. स्टार्ट आता होईल, आता म्हणजे स्टार्ट झालाय. तर उद्या तर होणार नाही लेक्चर. समजा उद्या जर लेक्चर जर असलं तर तुम्हाला तसं दिसेल तुम्हाला, अदरवाइज ते रिशेड्यूल करणार आहे. उद्या तर 26 जानेवारीची सुट्टी असेल, ठीक आहे. आय होप इट इज अंडरस्टूड टू एव्हरीवन. मी हे लेक्चर थांबवतोय, बाकीचं आपण उद्या बघूयात. उद्या म्हणजे परवा बघूयात, ठीक आहे. सपोज लेक्चर असलं तर तुम्हाला नोटीस तशी येईल, नोटिफिकेशन येईल. चलो बाय. ओके विकास, आई विल ट्राय, ठीक है. यस, आई विल ट्राय फॉर दैट, श्योरली, श्योर, यस.